गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता बघा आपण यूएस एनसीईआरटी आणि पॅडोगॉजी म्हणजे अध्यापन शास्त्र. आता मी इथे तुम्हाला अध्यापन शास्त्र घेणार आहे. एनसीईआरटीचा व्हिडिओ वेगळा असेल. आता फक्त तुम्ही पेपर 1 असेल पेपर 2 असेल अध्यापन शास्त्र कुठल्याही विषयासाठी बघू शकतात. फक्त जे एनसीईआरटी बेस असतो तो तिथे चेंज होतो. पण आपण इथे अध्यापन शास्त्र बघणार आहोत, त्यामुळे दोघं पेपरांसाठी हे उपयोगाचं आहे. आता आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे, ऑनलाईन टेस्ट ऍप त्याच्यामध्ये उपलब्ध आहे, मॉडर्न क्वेश्चन पेपर तुम्हाला उपलब्ध आहे, मराठी हिंदीमध्ये नोट्स उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही प्ले स्टोरवर जा, PS सिसो अकॅडमी ही ऍप डाउनलोड करा. काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर संपर्क करा. आणि जर तुम्ही 20 जून पर्यंत बॅच जॉईन केली तर पेपर 1 999, पेपर 2 999 आणि दोन्ही पेपर तुम्हाला 1399 मध्ये मिळून जातील 20 जून पर्यंत. आता आपण प्रश्नांना सुरुवात करू. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या, पाठांतर करण्याच्या मागे लागू नका. आता बघा, पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. प्रश्न फक्त बारकाईने वाचा, उत्तरापर्यंत जाता येतं जर तुमचे टॉपिक वगैरे क्लिअर असतील तर. प्रश्न काय म्हणतोय बघा, स्मिता अपने शिक्षार्थियों को कार्य से संबंधित, बघा स्मिता अपने शिक्षार्थियों को कार्य से संबंधित लैंगिक विषमता, काय म्हणतंय, लैंगिक विषमता और रूढीवादी छेविया म्हणजे काय, का तू हे काम केलं पाहिजे, मुलींनी तेच केलं पाहिजे, मुलांनी ते, याला छेविया म्हणतात. रूढीवादी छेविया को प्रति संवेदनशील करना चाहती है. स्मिता को निम्नलिखित में से अपनी कक्षा में क्या करना चाहिए. म्हणजे ज्या रूढीवादी ज्या छेवी आहेत, म्हणजे रूढीवादी काम असते, जसं महिलेने घरकामच केलं पाहिजे. मग आता हे रूढीवादी विचार काय केले पाहिजे, संवेदनशील करणे का बा, रूढीवादा संदर्भात तुम्ही जसा रूढीवाद काय म्हणतो की महिलेने तेच काम करावं. आता मग हा विद्यार्थ्यांना पण ते कळालं पाहिजे. मग यासाठी तुम्ही काय करणार, पहिलं ऑप्शन काय म्हटलं, रूढीवाद मॉडेल को छात्रों को प्रस्तुत केले. आता जर रूढीवादी जर मॉडेल बनवणे म्हणजे काय, महिला घरकाम करताना दाखवणे आणि पुरुष बाहेरचे काम करताना दाखवणे. असं जर दाखवलं तर ते संवेदनशील होतील का, उलट काय होईल, रूढीबद्ध भावना संदर्भात काय होईल, त्यांचा म्हणजे दृष्टिकोन काय होईल, निगेटिव्ह तयार होईल का नाही, महिलेने काय केलं पाहिजे, घरकामच केलं पाहिजे. पण इथे तसं काय बनवायचं, ते संवेदनशील बनवायचं आहे. बरोबर आहे का नाही, लैंगिक विषमताबद्दल तुम्हाला काय बनवायचं, संवेदनशील बनवलं पाहिजे. विभिन्न प्रकार के कार्यों में फ्लॅश कार्ड दिखाना. आता फ्लॅश कार्ड म्हणजे काय, तुम्ही चित्राच्या सहाय्याने वगैरे फक्त दाखव, इथे काय म्हटलं दुसऱ्या ऑप्शन मध्ये फक्त फ्लॅश कार्डच्या सहाय्याने फक्त भूमिका दाखवा. आता आपल्याला बेस्ट ऑप्शन पाहिजे, केवळ लडकियों से प्रतिदिन कक्षा को साफ करने के लिए कहना. म्हणजे मुलींना काय करा, वर्ग झाडझूड करण्याचं काम लावा. आता उलट रूढीवाद वाढेल का, मुली काय करतात, वर्ग झाडण्याचं काम करतात. आपल्याला सर्वात बेस्ट पाहिजे ना. चौथा ऑप्शन काय दिलेले, एक छात्रों की माँ को कक्षा में आमंत्रित करे वो ऑटो चालक है. म्हणजे एखादा विद्यार्थी असेल, त्याची आई जर रिक्षा चालक असेल असं नाही, तर वेगळ्या क्षेत्रामध्ये समजा जी काम पुरुषाची आहे ती महिला करत आहे, असा जर एखादा विद्यार्थी असेल, त्याला काय करायचं, कक्षेमध्ये आमंत्रित करायचं त्याच्या आईला, आणि मुलांना हे दाखवायचं, बघा एक महिला असून सुद्धा काय करते, रिक्षा चालवते. म्हणजे मुलं लगेच घरी काय म्हणतील का नाही, लैंगिकपणे असं काहीच नसतं का महिलेने हेच काम केलं पाहिजे असं काहीच बंधन नाही. म्हणजे सगळ्यात बेस्ट काय आहे का, ती जी त्या मुलाची आई आहे ती ऑटो चालक आहे, तिला वर्गामध्ये आमंत्रित करा. म्हणजे काय होईल, लैंगिक विषमता डायरेक्ट दूर होऊन जाईल. जे त्याच्या संबंधी काय होईल, संवेदनशील होऊन जातील. म्हणजे ऑप्शन 4 हे सगळ्यात बेस्ट आहे. आता आपण हे बघा, आता तुम्हाला इथे एक फोटो दाखवलं एका महिलेचं, ती काय करते, ऑटो चालक आहे. आता आपण पण जेव्हा लहान होतो, जर एखादी महिला पुरुषांसारखं काही काम करत असेल किंवा सायकल चालवत असेल, तर आपण काय करायचो, म्हणजे कधी कधी हसू पण यायचं. म्हणजे आपल्याला कसं होतं का, त्यावेळेला रूढीवाद आपल्या मेंदूमध्ये भरलेला होता. मग हा रूढीवाद कमी करण्यासाठी, जसं आज आपण जर घरी येऊन सांगितलं, लहान होतो तेव्हा, का नाही आमच्या शाळेत ना आज मॅडम काय केलेले होतं, मॅडम स्वतः गाडी चालवत होत्या. म्हणजे याचा अर्थ काय झालं, लैंगिक विषमता काय होईल, कमी होईल, भेदभाव कमी होईल, आणि काय होईल, त्याच्या संबंधी संवेदनशील होतील. म्हणजे यासाठी तुम्हाला काय करायचंय, मग तुम्ही गणितामध्ये पण उदाहरणं देऊ शकतात, ईव्हीएस मध्ये तुम्ही ते वैदा फ्रीज मध्ये त्याचं उदाहरण देऊ शकतात. इतिहास विषय शिकवत असाल तर रजिया सुलतानचं उदाहरण देऊ शकतात, का एक महिला असून सुद्धा काय झाली, राज्यकर्ती झाली. अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, प्रश्न दुसरा काळजीपूर्वक समजून घ्या. जेवढं काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. निम्नलिखित में से क्या रचनात्मक आकलन के संबंध में सही नहीं है. बघा, मी तुम्हाला रचनात्मक आणि योगात्मक आकलन हे
टॉपिक झालेला आहे. आता तुम्हाला तेच विचारलंय का रचनात्मक आकलना संदर्भात चुकीचं विचारलेलं आहे, सही नाहीये. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, रिपोर्ट कार्ड में तिमाही इसकी सूचना दी जाते. आता तिमाही सूचना म्हणजे 3 महिन्यानंतर. आपण रचनात्मक मूल्यमापन बघितलं होतं, ते सतत चालणार आहे. 3 महिन्यानंतर चालतं का, तर अजिबात नाही. म्हणजे हे चुकीचं दिलेलं ना, आपल्याला निगेटिव्हच विचारलेले. आपल्याला खालचे ऑप्शन पण बघावे लागतात, कारण याच्यापेक्षा निगेटिव्ह राहिलं तर. दुसरं म्हटलंय, अधिगम को सुदृढ़ करने के लिए अध्यापक को समय समय पर कार्यवाही करनी चाहिए. म्हणजे रचनात्मक आकलन हेच म्हणतं का विद्यार्थी जे चुका करत असेल त्याला काय करा, मार्गदर्शन करा समय समय पर, म्हणजे सतत. म्हणजे हे ऑप्शन पण चांगलं म्हणतंय. आपल्याला निगेटिव्ह विचारलेले, छात्रों को कार्यों की प्रगती निगरानी. बघा छात्रों म्हणजे जे कार्य चालू आहे त्याची निगराणी करणे. निगराणी म्हणजे एखादा विद्यार्थी चुकत आहे का, म्हणजे सतत निगराणी करावी लागेल. हे ऑप्शन पण चांगलं आहे. आपल्याला निगेटिव्ह विचारलंय, बच्चों को सीखने में कोई भी जानकारी रचनात्मक आकलन में मदत करते. म्हणजे मुलं ज्या वेळा शिकत असतात, ज्या वेळा तुम्ही रचनात्मक आकलन करत असतात, ते त्याच्या चुका जरी होत असेल तरी ते काय होईल, ते मदतच करत असेल. म्हणजे काय झालं, चौथं ऑप्शन पण चांगलं आहे, पण रचनात्मक आकलन के संबंधित सही नाही, म्हणजे चुकीचं विचारलं होतं. तर ऑप्शन 1 आहे, कारण ऑप्शन 1 काय म्हणतं का 3 महिन्यानंतर मूल्यमापन करा. हे कोणतं झालं, योगात्मक झालं. म्हणजे आपल्याला ऑप्शन 1 हे चांगलं मिळालेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा, काळजीपूर्वक फक्त प्रश्न समजून घ्या, उत्तर तुमचे आपोआप निघतात. प्रश्न तीसरा, मुस्कान ने परिवहन में डीजल वाहनों का उपयोग निषेध होना चाहिए. म्हणजे निषेध होना म्हणजे बंद होना चाहिए. मुस्कान आहे, आता मुस्कान एक शिक्षिका असेल आणि तिने काय सांगितलं, परिवहन में डीजल वाहनों का उपयोग निषेध होना चाहिए विषय पर एक वाद विवाद का आयोजन किया. बघा म्हणजे डिझेलाची वाहन म्हणजे आपण जे पेट्रोल डिझेल असते ती वाहनं वापरण्यावर बंदी घातली पाहिजे, याच्यावर वादविवाद केला. काय केला, वादविवाद केला. वादविवाद करणे म्हणजे भांडण नाही, तर चर्चा आयोजित केली. किया मुस्कान के द्वारा इस विषय पर कक्षा में वाद विवाद के आयोजन का क्या उद्देश्य है. म्हणजे त्या मुस्कान नावाच्या शिक्षिकेने आपल्या वर्गामध्ये डिझेलाची वाहनं बंद केली पाहिजे याच्यावर चर्चा आयोजित केली, आणि त्या चर्चा आयोजित करण्यामध्ये तिचा उद्देश काय आहे असं तुम्हाला विचारलंय. का चर्चा आयोजित केली, पहिलं काय म्हटलंय, वो पूरी तरह से परिवहन में डीजल वाहनों पर प्रतिबंध लगाने की आवश्यकता पर छात्रों को संवेदनशील बनाना चाहते. म्हणजे आता ती मुलांना हे याच्यासाठी चर्चा करत आहे का तुम्ही मला सांगा आपण काय केलं पाहिजे, वाहनं बंद करून टाकू, याच्यासाठी चर्चा चालली का नाही ना. ते प्राथमिक स्तरावर विद्यार्थी आहेत, त्यांचा काय संबंध, त्यांचा काही संबंध आहे का. त्यांनी किती जरी म्हटलं का नाही आम्ही तयार आहोत मॅडम बंद करून टाका, चालेल का, तर अजिबात नाही. म्हणजे या संबंधित चर्चा करत आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे पहिला ऑप्शन बाहेर झाला. ये छात्रों के विचारों को जानने और उन्हें सही करने में मदत करेगी. फक्त आता विचार जाणून घ्यायचे, म्हणजे विद्यार्थ्यांचे फक्त विचार जाणून घ्यायचे. बंद केले पाहिजे ना, चला बंद केले पाहिजे, चालेल ना. मग अशा पद्धतीत फक्त विचार जाणून चालेल का, तर नाही. फक्त विचार जाणताय. दुसऱ्या ऑप्शन मध्ये फक्त विचार जाणताय. तिसऱ्या ऑप्शन मध्ये बघा काळजीपूर्वक, व आधुनिक वाहनों के उपयोग के लाभों पर छात्रों को संवेदनशील बनाना चाहते. आता इथे लाभासंदर्भात चर्चा चालू आहे का, ते डिझेलची जी वाहनं आहेत त्या वाहनांचं जे म्हणजे वाहन आहे त्याच्यावर चर्चा चालू आहे, पण त्यांच्या लाभांवर चर्चा इथे चालू दिसते का, तर अजिबात नाही. म्हणजे तिसरा ऑप्शन पण त्या संदर्भात बोलते का, तर अजिबात नाही. वादविवाद कशासाठी चालू आहे, चौथा ऑप्शन बघा, यह इस मुद्दे पर छात्रों को कई दृष्टिकोन सराहना करने में मदत करता है. बघा हा जो मुद्दा त्या शिक्षिकेने घेतला, कोणता मुद्दा घेतला, का जी डिझेलची वाहनं आहेत ती बंद झाली पाहिजे. मग या मुद्द्याने काय होतील, सगळ्यात जास्त चिंतन कुठे होईल माहितीये का, ऑप्शन 4 मध्ये कसं होईल, इस मुद्दे पर छात्रों को कई दृष्टिकोन को सराहना करने में मदत करता है. सराहना करणे म्हणजे कौतुक करण्यामध्ये मदत होईल. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता एखादी विद्यार्थिनी असेल, ती म्हणेल का सर आपण काय केलं पाहिजे, सर्व वाहनं बंद केली पाहिजे. समजा शाहिस्ता मॅडमांनी सांगितलं आपण सर्व वाहनं बंद केलं पाहिजे, बरोबर आहे, एक त्याचं मत मांडलं, बरोबर आहे का नाही. तर लगेच जयश्री मॅडम म्हणेल नाही सर वाहनं बंद करून कसं चालेल, आपल्याला ज्या गरजा असतात येण्या जाण्यासाठी लागेल, म्हणजे हे त्यांचं मत मांडलं. समजा एखाद्या मॅडम असतील, सुवर्णा मॅडम असतील, त्यांनी मत मांडलं नाही सर वाहनं वापर पण चांगला आहे, पण आपण त्याच्यावर काहीतरी नियंत्रण केलं पाहिजे. म्हणजे दृष्टिकोन वेगवेगळे झाले का नाही. एखाद्या मॅडम म्हणतील का सर आपण वाहनांमध्ये आपण जर इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर केला तर, म्हणजे वेगवेगळे दृष्टिकोन तुम्हाला तयार होतील, आणि हे जास्त दृष्टिकोन कुठे तयार होतील, वादविवाद होते, म्हणजे चर्चा होते, तर ऑप्शन 4 मध्ये. आणि मग शिक्षकाने काय करायचं, वा छान बर का जयश्री, तू भारी मत मांडलं,
शाहिस्ता, तू पण भारी मत मांडलं, बरोबर आहे का नाही? आपण त्यांचा वापर कमी केला पाहिजे. तू इलेक्ट्रिशियन वाहनांबद्दल सांगितलं. याच्या पण म्हणजे काय होईल, याचं सराहना करणे मी मदत करेगा. ऑप्शन 4 हे सगळ्यात बेस्ट आहे, हाच शिक्षिकेचा उद्देश आहे. बघा, फक्त प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. खूप प्रश्न फक्त समजून घेण्याने सुटतात. आता प्रश्न चौथा आपण बघत आहोत. काय बघत आहोत? प्रश्न चौथा. कक्षा वी म्हणजे 5. आता वी कशासाठी वापरला? कक्षा 5. कक्षा 5 के समय, समयन, समयन मुलांचं नाव आहे. तुमचं समयन थोड्यावर आपलं तुमचं नाव घेऊन टाकतो. कक्षा 5 की शाइस्ता. कक्षा 5 की शाइस्ता आमतौर पर अपना दिया हुआ कक्षा कार्य नाही करते. म्हणजे काय? त्या मुलीला कार्य म्हणजे शाइस्ता म्हणून घेतो, कारण तो शब्द काय तुम्हाला समजणार नाही, ते नाव अवघड आहे. शाइस्ताला काय केलं? काही एखादं कक्षा कार्य दिलं, म्हणजे आपण काय म्हणतो वर्गपाठ, ग्रहपाठ वगैरे काही कार्य दिलं, तर ती काय करते? वो कार्य नाही करते, म्हणजे ती कार्य करत नाही. मुद्दे को हल करने का सबसे अच्छा उपाय कोणता आहे? म्हणजे एखादा विद्यार्थी असेल, एखादी विद्यार्थिनी असेल, तिला तुम्ही देतात का तू हे करून आण, घरून सोडून आण किंवा काहीतरी करून आण, तर ती करत नाही. मग याच्या मागील काय कारण असतील? उपाय काय करणार तुम्ही? पहिला ऑप्शन काय म्हटलं? उसकी कठिनाई का पता लगाए और उसके अनुसार कक्षा कार्य को समायोजित करने के लिए उससे बात करे. सगळ्यात महत्वाचं काय आहे? का ती का करत नाही? याच्या मागील कारण काय आहेत? तिला काय कठीण वाटतंय हे जाणून घेतलं पाहिजे का नाही? तर जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे हे प्लस मध्ये आहे, हे चांगलं म्हणतंय. आपल्याला खालचे ऑप्शन पण बघावं लागेल. किसी दूसरे बच्चों को उसकी कक्षा कार्य को पूरा करने में मदत करने के लिए कहना करे. म्हणजे आता बाकीच्या समजा आपण सांगितलं जयश्री मॅडमांना, मॅडम एक काम करा, शाहिस्ता अभ्यास करत नाही, तुम्ही काय करा तिच्या वया पूर्ण करून द्या. म्हणजे काय जाईल? जयश्री होईल हुशार आणि शाहिस्ता काय होईल? म्हणजे अवलंबून राहून जाईल ना. म्हणजे हे ऑप्शन पण चालेल का? तिच्या चुका पण शोधता आल्या पाहिजे. माता पिता से बात करे और उन्हें सलाह दे. आता आई वडिलांनी सांगून द्यायचं तुमची मुलगी आहे ना अभ्यासच करत नाही, काय कामाची नाही. आता हे बघा, आई वडील समजदार असतील तर जाणून घेतील, स्वभाव जर कडक असेल तर झोडपत बसतील. बरोबर आहे की नाही? डायरेक्ट आई वडिलांची चर्चा करून चालेल का? तर अजिबात नाही. चौथा ऑप्शन काय म्हणले? उसे वैयक्तिक और आसान गृह कार्य दे. म्हणजे वैयक्तिक आणि आसान. जर तिला डायरेक्ट सोपं गृह कार्य दिलं, सोपं गृह कार्य देण्यापेक्षा जे तुम्ही गृह कार्य देताय त्याच्यामध्ये काय कुठे कठीणाई आते, म्हणजे तिला बरोबर आहे का नाही? आणि काय तिला आता म्हणजे पहिल्या ऑप्शन मध्ये काय झालं? तिचं कठीण कुठे अडचणी येत आहेत ते पण तपास लावला, आणि समायोजन करणं म्हणजे काय? तिच्या आवश्यकतेनुसार किंवा त्याच्या क्षमतेनुसार कार्य पण तुम्ही देताय. म्हणजे पहिल्या ऑप्शन मध्ये सगळंच भेटतंय ना. म्हणजे चौथा ऑप्शन जर तुम्हाला जरी वाटत असेल, पण चौथा ऑप्शन काय झालं? चुकीचं आहे. कारण काय? फक्त आसान गृह कार्य देऊन चालणार नाही, कारण किती दिवस आसान देणार? त्यामुळे पहिला ऑप्शन बेस्ट आहे, कारण त्याच्या उपचारात्मक पावले पण उचलले जात आहे आणि समायोजन पण केलं जात आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5वा बघा. प्रश्न 5वा काय म्हणतोय? आणि मी विश्लेषण यासाठी जास्त देतो का जेणेकरून तुम्हाला कशाही पद्धतीचा प्रश्न फिरून विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आणि जर मी विश्लेषण कमी केलं मग काय होतं? तुम्ही अवलंबून राहतात एकाच प्रश्नापुरतं. आता बघा, यूएस में मानचित्र कौशल्य, मानचित्र म्हणजे मॅप. आता मानचित्र जे असतं, नकाशा असतं, याचं कौशल्य कशासाठी उपयोगी होतं हे तुम्हाला त्यांनी विचारलेले. पहिलं काय म्हटलंय? लँडस्केप खिचणे और विकसित करणे, यासाठी करतात का? पहिलं ऑप्शन म्हणते पूर्वानुमान वर गणना, पूर्वानुमान आणि गणना करण्यासाठी करतात का? तर अजिबात नाही. हे दोघं ऑप्शन तर तुमचे डायरेक्ट बाहेर झाले. रेकॉर्डिंग कौशल्य विकसित करणे होतं का नकाशाच्या सहाय्याने? तर अजिबात होत नाही. कशासाठी वापरतात? स्थानों की सापेक्ष स्थिती को समजणे और विकसित करे. म्हणजे स्थानों की म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला इतिहास तुम्ही विषय शिकवत आहेत, बरोबर आहे का नाही? समजा तुम्हाला सिंधू संस्कृती शिकवायची असेल, बरोबर आहे का नाही? तर विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा कुठे होती रे बाबा? इथे पाकिस्तानमध्ये होती, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो समजा, ही सापेक्ष दिशा आहे सिंधू संस्कृतीची. म्हणजे यासाठी ते काय करतात? ते कौशल्य उपयोगाचं आहे. आता बघा, लहान मुलं जे असतात त्यांच्यामध्ये तुम्ही नकाशाचं कौशल्य विकसित करू शकतात. माझा नकाशाचं कौशल्य विकसित करण्यासाठी तुम्हाला इथे उपाय पण सांगून देतो. कारण आपल्याकडे डायरेक्ट काय करतात? पुस्तकी नकाशा त्यांना नाही चालणार. सगळ्यात पहिले काय करायचं? त्यांना दिशांचं ज्ञान द्यायचं. काय करायचं? दिशांचं ज्ञान द्यायचं. उत्तर पूर्व वगैरे ते दिशांचं ज्ञान द्यायचं. मग आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार? आता समजा एखादा विद्यार्थी तुमच्या घरून येत असेल, बरोबर आहे का नाही? आता त्याला समजा हे तुझं घर आहे ना बाबा, मग तुझ्या घरापासून येण्यासाठी पहिले काय विचारायचं? तुझ्या शाळेत येण्यासाठी रस्ता कोणता आहे?
बरोबर आहे का नाही? मग तो सांगेल का सर हे बघा यार अशा अशा पद्धतीने अशा अशा पद्धतीने मी विद्यालय पोहोचलो म्हणजे शाळेत पोहोचलो. म्हणजे ही झालं त्याची सगळ्यात महत्वाची सुरुवात. सगळ्यात महत्वाची सुरुवात काय असेल, तू घरून येतो, तुझ्या शाळेपर्यंत रस्ता कसे सापेक्ष दिशा. मग तो सर सर इकडे सूर्य उगवतो ना, तो काय म्हणेल सूर्य उगवतो. हा मग तिकडे माझं घर आहे आणि इकडच्या बाजूला आल्यावर मला शाळा भेटते. मग या पद्धतीने तुम्ही काय करतात, नकाशाच्या सहाय्याने काय तुमच्या घरावरून सापेक्ष दिशा. आता जर कोणी विचारलं, तुम्हाला जर विचारलं रेल्वे स्टेशन कुठे आहे, तर विद्यार्थी सांगेल सर पश्चिमेकडे आहे माझ्या घरापासून. बरोबर आहे का नाही? तुम्हाला जर विचारलं संग्रहालय असेल किंवा बाजार असेल, सर थोडा दक्षिणेकडे पडतो. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर आवास भवन असेल किंवा काय उत्तरेकडे पडतं. म्हणजे अशा पद्धतीने सापेक्ष स्थिती समजून घेण्यासाठी नकाशे उपयोगाचे असतात. कळालं कशा पद्धतीने शिकवायचं नकाशे? डायरेक्ट पुस्तकातील नकाशा डायरेक्ट चालणार नाही. त्याच्यानंतर प्रश्न 6 बघा. प्रश्न 6 काळजीपूर्वक बघून घ्या. प्रश्न 6 ईव्हीएस की एकीकृत प्रकृती सहाय्यक आहे. बघा ईव्हीएस ची एकीकृत प्रकृती म्हणजे ईव्हीएस विषय आपण एकत्रितपणे अध्यापन करतो. मग सहाय्यक काय आहे? त्या सहाय्यक असण्यासंदर्भात तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट काय आहे? सहाय्यक आहे. कशासाठी सहाय्यक आहे? पहिलं दिलेले पाठ्यचर्या का भार कम करके और विशिष्ट प्रकरणों को पेश करना. म्हणजे जे समजा तुम्हाला तिसरीचं पुस्तक दिलेले त्याच्यामध्ये तुम्हाला 22 अध्याय दिलेले, मग तुम्ही असं करणार का, आम्ही काय करतो फक्त 8च शिकवतो, भार कमी करून टाकतो, विशिष्ट प्रकरण चालेल का? तर अजिबात नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन बेस्ट आहे का? तर अजिबात नाही. विशिष्टच नाही तर त्यांना सर्व काही तिसरीचे जे अनुभव आहेत ते दिले पाहिजे. फक्त विशिष्ट देऊन चालेल का? तर अजिबात नाही. पाठ्यचर्या को भार को कम करके और शिक्षार्थी को सार्थक पूर्व सीखणे. बघा पाठ्यचर्याचा जो भार आहे तो कमी करायचा आणि कमी करून काय करायचं, म्हणजे जास्त पण शिकवण्या मागण्यापेक्षा सार्थक पूर्व शिकणार. काय सगळ्यात बेस्ट काय असतं? सार्थक. सार्थक म्हणजे त्यांना पचत असेल, त्यांना ते लक्षात येत असेल, हे बेस्ट आहे का नाही? पाठ्यचर्या का भार कम करके म्हणजे जर तुम्हाला काही टॉपिक आहेत ते टॉपिक काय करायचे तुम्हाला, जे एखादा अवघड टॉपिक असेल ते थोडा भार कमी करून काय करायचं, जे बाकीचे टॉपिक ते काय करायचं, सार्थक पूर्व शिकवायचं. म्हणजे पहिल्या ऑप्शन पेक्षा काय झालं, विशिष्ट प्रकरणापेक्षा हे सार्थक रूपसे शिकवलं जात आहे, म्हणजे हे बेस्ट वाटतंय. दुसरं ऑप्शन थोडं प्लस मध्ये जात आहे. तिसरं ऑप्शन काय म्हटलं, शिक्षार्थी केंद्रीय उपागम का पालन करके और संकल्पनाओं की अधिक संख्या का परिचय देना. आता म्हणजे उदाहरणार्थ तिसरं ऑप्शन काय म्हटलं, शिक्षक केंद्रीय जे उपागम आहे त्याचं पालन करा आणि संकल्पनाओं का अधिक परिचय का संकल्पनाओं की अधिक शंका में परिचय देना. आता फक्त परिचय देऊन चालेल का? फक्त परिचय देऊन चालेल का? तर अजिबात नाही ना. तुम्हाला परिचय देऊन नाही तर तुम्हाला ते विद्यार्थ्यांना सार्थकपूर्व समजलं पण पाहिजे. तुम्ही समजा विद्यार्थ्यांना 25 टॉपिक काय केले, परिचय करून दिले, पण त्यांना सार्थक रूपपणे ते लक्षात देत नाही, तर उपयोग आहे का? म्हणजे तिसरं ऑप्शन पण तुमचं बेस्ट नाही, पहिलं पण बेस्ट नाही. आणि चौथं काय म्हटलं, दी गई सूचनावर विवरणों से सीखने में. आता फक्त दिलेल्या सूचना त्याचेच विवरण शिका, यापेक्षा सार्थक रूपने हा शब्द जो आला ना सार्थक, हा सार्थक सगळ्यात बेस्ट शब्द आलेला आहे. याच्यामुळे ते उत्तर काय झालं, फिरलं. सार्थक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आपण काय वयोगटानुसार, त्याच्या वैचारिक क्षमतेनुसार, त्याच्या अनुभवानुसार याला म्हटलं जाईल सार्थक. म्हणजे सार्थक पूर्व शिकणे में ऑप्शन 2 हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न तिसरा बघा, काही विद्यार्थी ते गोंधळ करू शकतात, पण प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या, तुम्हाला उत्तर आपोआप समजेल. ऐसा पाया गया है कि बच्चों के सीखने और प्रगति का अवलोकन करते समय कुछ गलतियां हो जाती है. म्हणजे बघा मुलं ज्या वेळा शिकत असतात किंवा अवलोकन करत असतात त्यांच्याकडून काही गलतियां हो जाती है. ये गलतियां हमारे पूर्वग्रहों का परिणाम हो सकती है. बघा म्हणजे मुलं ज्या वेळा काही कौशल्य शिकत असतात किंवा अवलोकन करत असतात तर काही गलतियां होतात. म्हणजे शिक्षक ज्या वेळा विद्यार्थ्याचं अवलोकन करत असतो, काय करत असतो, अवलोकन करत असतो. किंवा विद्यार्थी एखादा शिकत असेल, त्याचा शिक्षकाचा दृष्टिकोन जर त्याचा पूर्वग्रहित असेल तर काय होईल, काही गलतियां होतात. ये गलतियां हमारे पूर्वग्रहों का परिणाम हो सकती है. म्हणजे शिक्षकाचा जर पूर्वग्रह असेल, समजा एखादा समाज घटक असेल, तो जर शाळेत जात नसेल तुमच्या भागातला, तर तुम्ही सहज म्हणू शकतात नाही बाबा ह्या समाजाची मुलं शाळेत जात नाही किंवा चांगले शिकत नाही असं तुम्हाला वाटतं. पण जर दुसऱ्या ठिकाणी पण तुम्ही ते मत लावून चालेल का,
पण त्या तिथली जर मुलं शाळेत जात असतील तर म्हणजे पूर्वग्रहांचा परिणाम होतो हो सकते। निम्नलिखित में से कौन सी सूचना एक पूर्वग्रह के रूप में दर्ज नहीं होनी चाहिए। म्हणजे बघा का शिक्षक काय करतोय, एका विद्यार्थ्यांचं अवलोकन किंवा शिकत असताना काय करतोय, निरीक्षण करत आहे आणि ते पूर्वग्रह दर्ज करायचे नाही। दर्ज म्हणजे आता एक तुम्ही जर डायरेक्ट लिहून टाकलं या समाजाची मुलं शाळेत जात नाही असं चालेल का लिहून, तर अजिबात नाही। पहिलं काय म्हटले, बच्चों की सामाजिक पृष्ठभूमी। आता सामाजिक पृष्ठभूमी तुम्ही तपासू शकतात, बरोबर आहे का नाही। तिसरा ऑप्शन काय म्हणतोय बघा, हा बच्चों की योग्यता कार्य निष्पादन के संबंधी पहले का अनुभव, म्हणजे पहिलेचा अनुभव पण जाणू शकतात, चांगला आहे ना, पहिलेचे अनुभव जाणून घेऊ शकतात। किसी एक विषय और उसके किसी क्षेत्र किसी एक विषय उसे क्षेत्र की परीक्षा से जुड़े पूर्व परिणाम, म्हणजे बघा एखादा विद्यार्थी असेल तो मागच्या वर्षामध्ये कसा होता त्या विषयामध्ये, तर आता कसा आहे ते पण तुम्ही तपासू शकतात, हे पण चांगलं आहे। पण जर तुम्ही जे पूर्वाग्रहाचा वापर जर त्याच्या पोर्टफोलिओ मध्ये लिहून टाकला, पोर्टफोलिओ में बच्चों के काम के नमुने, जर त्याच्यामध्ये जर पूर्वग्रह आढळला, मुद्दा कळतो का, जर पूर्वग्रह त्या पोर्टफोलिओ मध्ये नमूद करून दिला, आता एखादा विद्यार्थी गणिता संदर्भात हुशार आहे पण त्याच्याकडून समजा तो आजारी असेल, बरोबर आहे का नाही, तो आजारी असेल किंवा काय असेल, तो गणिताचा पेपर चांगला सोडू शकला नाही आणि जर तुम्ही पोर्टफोलिओ मध्ये तशी नमूद करून दिली का हा 3 महिने हा काहीच कामाचा नाही, आणि जर पोर्टफोलिओ मध्ये नमूद करून दिलं तर तुमच्या पूर्वग्रहाचा काय होईल, तुम्ही निरीक्षण चांगलं नाही केलं तर काय होईल, नक्कीच तुमच्या पूर्वग्रहाचा परिणाम काय होईल, त्या विद्यार्थ्या होईल, म्हणजे दर्ज नाही होणी चाहिए, तर कुठे दर्ज करणे म्हणजे सहज तुम्हाला समजलं ना, तर पोर्टफोलिओ मध्ये पूर्वग्रह जे असतात ते पूर्वग्रह कधीच दर्ज केले नाही पाहिजे, कारण पूर्वग्रहामुळे काय होतं, एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान सुद्धा होऊ शकतं, कळालं। त्याच्यानंतर प्रश्न 8वा बघा, हा प्रश्न थोडा मोठा आहे पण समजून घ्या, तुम्हाला समजून देतो बारकाईने। व्हिडिओ मोठा असेल पण तुम्हाला समजण्यासाठी विश्लेषण जास्त आहे, नाहीतर मला पण असं आपण काय म्हणतो, मला पण हाऊस नाही, बरोबर आहे का नाही, या गोष्टीचे व्हिडिओ लॉंग करायची। आता पहिला 8वां प्रश्न काय म्हणतो, क्या क्या कारण है कि पर्यावरण अध्ययन के पाठ्यपुस्तकों में किस्से और कहानियों को महत्वपूर्ण स्थान दिया गया है, निम्नलिखित में से कौन सा सबसे उपयुक्त कारण हो सकता है। म्हणजे पर्यावरणाचं पाठ्यपुस्तक असेल किंवा कुठलंही पाठ्यपुस्तक, त्यामध्ये किस्से कहानिया, मराठीच्या पुस्तकामध्ये पण आता मोठ्या प्रमाणात गोष्टी वगैरे असतात, तर का दिलेले असतात हे तुम्हाला विचारले, का स्थान दिलं। पहिला ऑप्शन काय दिलेले, प्राथमिक स्तर पर पर्यावरण अध्ययन के शिक्षक किस्से और कहानियों को रुचि लेकर सुनाते हैं, इसलिए महत्वपूर्ण स्थान दिया। का स्थान दिलं, का शिक्षकाला आवड निर्माण आहे आणि शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकू शकतो म्हणून दिलेले आहेत का, तर अजिबात नाही ना, हा शिक्षक केंद्रित दृष्टिकोन झाला, आपल्याला शिक्षक केंद्रित चालणार नाही, म्हणजे हे मायनस मध्ये आहे, हे चालणार नाही। बी ऑप्शन काय म्हणतो बघा, बच्चों को पर्यावरण से संबंधी मुद्दे के प्रति संवेदनशील विकसित करने के लिए अक्सर किस्से कहानियां का इस्तेमाल महत्वपूर्ण माना जाता है। का पर्यावरणा संदर्भात संवेदनशील करण्यासाठी काय करा, किस्से कहानियां काय असतात महत्वपूर्ण, म्हणजे उदाहरणार्थ बघा, ये रे पावसा, नाच रे मोरा, म्हणजे ह्या ज्या कविता आहेत, हे जे गाणे आहेत, याच्या संदर्भात नाच रे मोरा प्राण्यांची पण ओळख होईल, ये रे पावसा हे गीत असेल पावसाचं पण म्हणजे निसर्गाचं पण होईल, म्हणजे काय होईल, काय होईल, संवेदनशील बनतील पर्यावरणासंदर्भात, का मोर नाचतो मग म्हणजे पक्ष्यांसंदर्भात पाण्यासंदर्भात, म्हणजे हे ऑप्शन प्लस मध्ये, म्हणजे हे चांगलं आहे। सी ऑप्शन काय म्हणतो बघा, क्योंकि बच्चे कहानी के पात्रों से अपने आप को आसानी से जोड़ लेते, बघा जोड़ लेते, इसलिए इनको पाठ्य पुस्तक में महत्वपूर्ण स्थान दिया है। बघा आता जे कार्टून असेल किंवा कहाणी असतील किंवा गोष्टी असतात, लहान मुलांना हे लहान वयात खूप आवडतात, म्हणजे काय होतं ते लगेच त्याच्यामध्ये रमतात, म्हणजे याच्यासाठी पण काय केलं जातं, समाविष्ट केले जातात, म्हणजे सी ऑप्शन पण चांगला आहे। आणि डी ऑप्शन काय म्हटलंय बघा, किस्से और कहानियां समाज को पसंद है इसलिए पर्यावरण की पाठ्यपुस्तक में स्थान दिया गया, म्हणजे समाजाला आवडतात म्हणून पाठ्यपुस्तकामध्ये स्थान दिले, असं अजिबात नाही। कशासाठी, विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन आहे, म्हणजे बी आणि सी चांगला आहे। बघा बी आणि सी कुठे, पहिल्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला बी आणि सी मिळालेला आहे, म्हणजे यासाठी स्थान दिलं गेलेलं आहे। त्याच्यानंतर प्रश्न 9वा बघा, प्रश्न 9 काळजीपूर्वक समजून घ्या, काळजीपूर्वक समजून घ्या, तुम्हाला बरोबर लक्षात येईल। पर्यावरण अध्ययन की एक रचनावादी कक्षा में, बघा पर्यावरण अध्ययन की कौन सी कक्षा है, रचनावादी कक्षा में निम्नलिखित में से कौन सी क्रिया नई होती हुई दिखाई देती, बघा म्हणजे रचनावादी कक्षा आहे, पर्यावरणची कशी रचनावादी कक्षा आहे
आणि निम्नलिखित में से कौन सी क्रिया नहीं होती हुई दिखाई, म्हणजे रचनावाद होत नाही असं तुम्हाला काय विचारलंय का या ऑप्शन मध्ये रचनावाद होत नाही असं ऑप्शन तुम्हाला शोधायचंय. रचनावाद होत नाहीये, काय सांगितलं, रचनावाद कुठे होत नाही हे तुम्हाला सांगितलं. पहिलं काय म्हटलंय, बच्चों के अनुभव को सम्मान करना, रचनावाद चालू आहे, अनुभवांचा सम्मान करणे म्हणजे रचनावाद चालू आहे. सिर्फ बच्चे सिर्फ जाने पहचाने सवाल हल कर रहे, म्हणजे मुलं फक्त ठराविकच प्रश्नांची उत्तर देतात, म्हणजे रचनावाद चालू आहे का, तर अजिबात नाही ना. ठराविक प्रश्नाचे उत्तर म्हणजे रचनावादी कक्षा राहिली नाही, म्हणजे हे चुकीचं दिलेलं आहे, आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. बच्चों की अवधारणा के बीच नई नई कड़ियों को जोड़ने में अनुभव का उपयोग करना, म्हणजे जुने अनुभव आणि नवे अनुभव याची जोड देत आहे, म्हणजे हे पण रचनावादा संदर्भात बोलत आहे. आणि ठोस बच्चे ठोस वस्तुओं पर क्रिया करके सीख रहे, ठोस वस्तू पर क्रिया करके म्हणजे मूर्त गोष्टींचा वापर करून हाताळून ते काय करतात, क्रिया करतात, हे पण चांगलं आहे. पण फक्त मुलं ठराविकच प्रश्नाची उत्तर देत असेल तर म्हणजे हा रचनावादी कक्षा राहिली नाही, म्हणजे ऑप्शन 2 हे चुकीचं दिले आणि ते दिखाई नाही देते, तर ऑप्शन 2 मध्ये दिखाई नाही देते, कारण ठराविक प्रश्नाचं उत्तर देतात. आता तुमच्याकडे हा शेवटचा प्रश्न, प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या, हा पण तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न 10, पर्यावरण अध्ययन की बाल केंद्रित कक्षा में, बघा पर्यावरण अध्ययन की बाल केंद्रित कक्षा में निम्नलिखित में से कौन सी क्रिया सबसे कम बाल केंद्रित म्हणजे काय, विद्यार्थी केंद्रामध्ये, विद्यार्थी सेंटर मध्ये बाल केंद्रित कक्षा में निम्नलिखित में से कौन सी क्रिया सबसे कम दिखाई देती है, म्हणजे खालीलपैकी असं कोणतं आहे का तिथे बाल केंद्रित दृष्टिकोन दिसत नाही बा, बाल केंद्रित म्हणजे त्याच्या संदर्भात कमी आहे. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलं, बच्चों की गतिविधियों के अनुसार बैठक की व्यवस्था में परिवर्तन होता दिखाई देता है, म्हणजे गतिविधी के अनुसार, म्हणजे बघा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी काम दिलं, बरोबर आहे का नाही, काम देणं म्हणजे शेतात नाही, शाळेसंदर्भात, बरोबर आहे का नाही, ते काम दिलं, त्या विद्यार्थ्याने काम पूर्ण केलं, हा आता तू बस रे बाबा, अजून दुसऱ्या विद्यार्थ्याचं काम झालं, हा तू त्याच्या मागे बैस, अजून तिसऱ्या विद्यार्थ्याचं काम झालं, तू त्याच्या मागे बैस, म्हणजे गतिविधी में परिवर्तन लाना आहे, बरोबर आहे का नाही. तुम्ही बेंचवर पण त्यांना काय करू शकतात, बदल करू शकतात, म्हणजे इथे पण काय केलं जातं, बाल केंद्रित दृष्टिकोन दिसत आहे. त्याच्यानंतर ऑप्शन 2 बघा, बच्चे कक्षा में चर्चा करते हुए अपने स्वयं के अनुभव बांटते हुए दिखाई देते, म्हणजे विद्यार्थी चर्चा करताय आणि कोणाचे अनुभव करताय, स्वतःच्याच अनुभवावर काय करताय, बांटते हुए म्हणजे काय करताय, विनिमय करताय. ऑप्शन 2 मध्ये पण बाल केंद्रित दिसत आहे, बरोबर आहे का नाही. ऑप्शन 3 काय म्हणते, बच्चे कक्षा में शिक्षक को सुनते हुए दिखाई देते, म्हणजे शिक्षक को सुनते हुए म्हणजे मुलं काय झाले, निष्कर्ष कोण बोलत आहे, शिक्षक, म्हणजे जर शिक्षक बोलत आहे तर कोणता दृष्टिकोन झाला, हा शिक्षक केंद्रित झाला, म्हणजे हा बाल केंद्रित दृष्टिकोन नाही, म्हणजे 3 ऑप्शन काय झालं, हे चुकीचं आहे. आणि बच्चे तरह तरह की गतिविधियों में क्रियाशील होकर कार्य करते हुए दिखाई देते हे, म्हणजे वेगवेगळ्या गतिविधी संदर्भात ते कार्य करतात, म्हणजे हा पण बाल केंद्रित दृष्टिकोन आहे ऑप्शन 4. पण ऑप्शन 3 काय झालं, फक्त मुलं काय करतात, शिक्षकाला ऐकत आहे, म्हणजे हा शिक्षक केंद्रित दृष्टिकोन झाला. म्हणून तुम्हाला तेच विचारलं होतं, बाल केंद्र में सबसे कम दिखाई देते, तर ऑप्शन 3 हे कमी दाखवतो. आता समजले असतील प्रश्न, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, आणि कसा वाटला व्हिडिओ, विश्लेषण कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया द्या, आणि वेळ न वाया घालता लवकरात लवकर बॅच जॉईन करा.